आजची ही घटना आहे. अहिल्यानगरमधल्या कोपरगावमधली ही घटना आहे. लोक काही पाहुणे बघण्यासाठी त्या नदीवर येतात. गोदावरी नदीवर जातात. तेवढ्यात त्यांची नजर एका पाण्यामध्ये पडलेल्या एका गाठोड्याकडे पडते. त्या गाठोड्यापासून खूप वास येत होता. संशय आल्यामुळे ते लोक पोलिसांना फोन करतात. काही वेळा असं होतं की मध्येच कोपरगाव पोलीस घटनास्थळी लगेच पोहोचतात. पोलीस त्या गाठोड्यामध्ये काय आहे हे बघण्यासाठी जातात. तर त्यामध्ये एक लहान बाळ असतं. गावकऱ्यांना पोलीस विचारतात की हे तुमच्या गावातला आहे का? तुम्ही कधी बघितलं का? गावकरी बोलतात नाही. त्यानंतर पोलीस म्हणून बाळाला मॉर्चरीमध्ये पाठवतात. सगळ्यात आधी तर आजूबाजूच्या लोकांना पोलीस चौकशी करतात आणि इलाक्यामधले CCTV फुटेज बघायला सुरुवात करतात. तेवढ्यात एका ठिकाणी एक महिला आणि पुरुष गाडीवर जाताना दिसतात. त्यांच्या हातामध्ये एक मजबूत गठोडं असतं. ते एकदम सावधान पद्धतीनं घेऊन जात असतात. पोलिसांना थोडासा डाऊट येतो. पोलिसांना कळून चुकतं की हत्या करण्याच्या पाठीमागं नक्कीच अनैतिक संबंध किंवा बदल्याची भावना हाच प्रकार दिसतोय. पोलीस आजूबाजूला कोणी लहान मुलं गायब झाले आहे का ही चौकशी करायला लागतात. पण तेवढ्यात पोलिसांना समजतं की दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये 4 वर्षाचा मुलगा गायब आहे. दिंडोरीमध्ये केस दाखल झाली होती. पोलिसांना समजतं की हे जे आपल्याला लहान मुलगा सापडला आहे तोच मुलगा तर नाही. त्यानंतर दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये जी केस दाखल केली होती ते पुजारी त्यांना पोलीस बोलवून घेतात आणि मुलाची ओळख पटवण्यासाठी घेऊन जातात. बघितल्या पुजारी बोलतात, हा माझा मुलगा आहे कार्तिक. पोलीस पुजाराला CCTV फुटेज दाखवतात. त्याला ओळख पडते. त्यामध्ये पुजारी सांगतो की बाईकवर दिसणारी महिला माझी बायको शीतल आहे. त्यानंतर गाडी चालवणारा व्यक्ती सागर बाग आहे असं पुजारी बोलतो. त्यांच्यासोबत शीतलचे नाजायज संबंध आहे. या खुलास्यानंतर पोलीस शीतलचा शोध घ्यायला सुरुवात करतात. पोलीस सगळीकडे शोध घेत असतात. पोलिसांना अचानक खबर मिळत नाही की दिंडोरीमध्ये शीतल आहे. शीतलचा तपास लागल्यानंतर पोलीस लगेच दिंडोरीला पोहोचतात. त्यानंतर शीतल पोलिसांना सांगते, पुजारी आणि माझं लग्न झालं होतं, पण आमचं काही भांडण होत होतं. त्यामुळे आमचं काही टिपण बसत नव्हतं. मी माझ्या आईवडिलांकडे इकडे गावाकडे राहत होते आणि तिथेच एक सागर नावाचा मुलगा आमच्या दोघात प्रेम निर्माण होतं. सागर पण शीतलच्या घरी यायचा आणि शीतलच्या 4 वर्षाच्या मुलासोबत खेळायचा. पण सागरच्या डोक्यामध्ये कार्तिकबद्दल खूप राग होता. कारण जेव्हा पण शीतलपाशी सागर जाण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी सागरला कार्तिकमुळे शीतलपाशी जाता येत नव्हतं. एक दिवस कार्तिक झोपलेला असतो आणि सागर येतो. सागरला कार्तिक झोपलेला बघून खूप आनंद होतो आणि तो शीतलला आपल्या जवळ घेतो. पण ही संबंध करायला लागतो. पण तेवढ्यात कार्तिक झोपेमधून उठतो. दोघांनाही अशा अवस्थेत बघून कार्तिकला ती गोष्ट समजत पण नसते. कारण कार्तिक फक्त 4 वर्षाचा असतो. पण सागरला खूप भीती वाटते. त्यामुळे सागर कार्तिकचं डोकं भीतीला आदळतो. कार्तिकचा भीतीला आदळल्यामुळे तिथेच जागेवर मृत्यू होतो. त्यानंतर दोघेही त्या कार्तिकला पाण्यामध्ये नदीच्या काठी फेकून देतात आणि पोलिसांना हे समजल्यानंतर त्यांच्यावर केस दाखल होते आणि कोर्टाकडून त्यांना शिक्षा सुनावण्यात जाते. पण एका आईच्या चुकीमुळे 4 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमावा लागतो. तर मित्रहो, तुम्हाला ही सत्य घटना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.